काय म्हणतात महाराज, काय वाणू आता नपुरे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोडी व सांडिली आपुली परिसे नेलो शिवकैशी लोकांनाची अभंगातून आणखी जगद्गुरु तुकाराम पर्याय देतात. कोण संत आणि कुठल्या संताचं आणखी या वैखरीवणी होत नाही. जगतामध्ये पुष्कळ संत काय अन्नावाचे काय म्हणून गेले, पण जगद्गुरु तुकाराम म्हणतात मी यांना संत म्हणणार नाही. हे बी बरोबर आहे, पण नसल्यापेक्षा बरं, घरात झोपण्यापेक्षा श्री गुरु काकांच्या इत्यर्थ येणं बरं. मानवात येऊन झोपू द्या, घरात झोपण्यापेक्षा बरं. दगडापेक्षा वीट मऊ, अंधारापेक्षा गाणं बरा. तिरका बघतोय ना नाही का बाई, मुलगी नाही का हरकत नाही. म्हणजे घरात झोपण्यापेक्षा खरोखरच माझं कोण आहे, तुमचं नाही. माझं माझ्या यावर जन्मामध्ये या डोळ्याने मी कधी पाहिला नाही. त्यातले त्यात माझा पुरुषापेक्षा आमच्याकडे म्हणे बघा, एखाद्या लहान मुलाला काय मला कळत नाही, पण जर आशीर्वाद द्यायचा काय करतात, असं करतात बघा. माता बहिणीलाच माझं फक्त असे, पुरुषाला नाही. कारण 300 माता बहिणी पाळणार पुरुष कुठे. आता म्हणून माता बहिणी यांना मागे अतिरेक होईल. पण बरे आणि माझं ऐकलं, माझ्या इच्छेला फळ आलो. मी बोलो परवा, इच्छा ही कुमारिका आहे. असं जरी असलं, कुमारिका शब्दात कधी पूर्ण न होणार, अनेक होणार. तरी सुद्धा माझ्या माता बहिणीने माझी राखली, बरोबर नाही, फार माझे उपकार केले. आणि त्यांनी उपकार केल्यामुळं मी कृतकृत्य झालो. जन्माला आलेला मी कृतकृत्य झालो. त्या सर्व तुका म्हणे होय तुमच्या पुण्य आणि हा सोळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. हे हा आनंद आनंद तेतीचा मुकळ्याची वाचा आज भेटले माझे कोडे. महिन्याभर झोपल नाही मला. त्याच्यापेक्षा मालक काय आम्ही ऐकते, परंतु खरंच सांगतो वासुदेव बाबा, योगेश टिपरे, राजा चोपदार आणि काय नाव त्यांचं पकवाजोडी कुठे, सागर, सागर उपाध्याची देऊ शकत नाही. अकांग सागर आहे आणि या सागरामध्ये याच्यामध्ये अकांग गोष्टी केलं. यांच्या या चौघाच्यात उपकार होऊ शकत नाही. काय होते इथं सांगितलं फक्त बालकांनी जावा हे करा, ऑर्डर कोणी सोडू शकतं, परंतु आचरणात आणणं काम करणं, नितांत काम केलंय देण्यासाठी. करून ते केलंय, सगळ्यांना माहिती. इथं काय होतं सांगितलं मला, उद्या 4 दिवसात कंपाऊंड पाहिजे, 4 तासात केलं. वचनानं मोरी माझं वचन पाळत नाही, काकासाहेबाचं वचन पाळ. आणि अशा समाजामध्ये प्रगत होईल. कमीत कमी 9 तास कीर्तन पाहिजे, कमीत कमी. आता जास्तीत जास्त जाऊ द्या, कमीत कमी. अहो लोकांना तरी वाटते मला उकळते. काकासाहेबाच्या वेळेस वेळेकडे वरून पाणी पडत होतं बर्फाचं, सोपं नाही. आणि म्हणून थंडीवारा न जुमंता मला सगळ्यांनी या समाजाच्या उपकरणातून कथासार मला कीर्तन करू वाटत नाही. परवा मोठे बावडी बरोबर का, मोठे मोठे पोचे गेले, उठून सांगितलं
माझी तुझी रात जमती. कारण मी प्रमाणाशिवाय बोलत नाही, पण आता काही परिहार देणे गरजेचं आहे. माझ्यावरती उपकार केले, माता भगिनी असतील, आळंदीवासी डोळे असतील, आणि दररोज न सांगता येतात लक्षात घ्या. आणि म्हणून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम म्हणतात, कुणाला संत म्हणायचं? अन्नवाचे म्हणून गेले मी म्हणणार नाही. कुणाला म्हणे? तुका म्हणे नाही निरसला देह तोरी अवघे संसारिक मी म्हणणार नाही. आणि म्हणून काय वाणू कोणाला वर्णन करू शकत नाही, पण वाचा गप बसू देत नाही. करू नका, योग्यता लागती. 15.5 रजस्तवणी तैशी स्तुतीची बोलणी उगाच माता देवीचे चरणी. हे मी नेहमी बोलतो, पाया पडून घेण्यापेक्षा पाया पडाय शिका. त्यात कल्याण आहे. कल्याणाचा ठाव मुंबई कल्याण नाही, या मरक्या देहाचं कल्याण. अविनाश जोडी देवापायी भाव कल्याणाचा ठाव सकळही. म्हणून या देहाचं वर्णन करत होत नाही. काय करा? पाया पडा. हे वारकऱ्याचं प्रीत आहे, हे वारकऱ्याचं भांडवल आहे. आणि म्हणून पाया पडा. कोण माता भगिनी पाया पडल्या आणि काय झालं? म्हणून आम्ही जिवंत आहे. अष्टपुत्र सौभाग्यवती. काय अधिकार असेल? म्हणू शकत नाही. सच्चिदानंद बाबा आजरे लेखू झाला. काय अधिकार असेल? कसं जगावं हे गीता सांगते, कसं म्हणावं भागवत सांगत. आणि म्हणून शब्द खाली पडून गेला नाही. 300 माता भगिनी पाळणला बसल्या, हे 200 झाली लक्षात ठेवा. आणि म्हणून खरोखर मला अतिशय साथ दिली. आणि म्हणून की वर्णन होऊ शकत नाही. पाया पडा, त्यात कल्याणे. पाया पडून घेऊ नका. नतमस्तक व्हा. बसायचंय, गावाला जायचंय, कुठल्या गावाला जा. बसायचंय, कुठं बसाल? जायचं नाही गावाला. आता पंढरपूरची वारी काय माझं रे, पंढरपूरला नाही गेलं तसं जाशी तरी जाई संताची गावा. अरे ह्या गावाला जा, आणि गावाला जाऊ नका. काशी करू नका, काशीला जाऊ नका. ह्या गावाला जा, संतांच्या गावाला जा, बाकीकडे जाऊ नका. तीर्थ करू नका. तीर्थाची फलश्रुती अहंकार जागृती. तीर्थे केली ओढ्यावरी नाही देखील पंढरी सोडा त्याचे शालपण न देखीची. अरे काय करतो? करू नको अभिमान. आणि म्हणून तीर्थ करू नका. आणि या संतांचं वर्णन करू शकत नाही. पाया पडा. थोडी व सांडलेली दुसऱ्याच्या नसतात परीक्षाने आपला गुण बाजूला ठेवला. आम्ही जीव हे लोखंड प्रत आहोत. आणि लोखंड हजारो वर्ष मातीमध्ये गंजत पडलं तरी गुणाचा अवगुणाचा विचार न करता गंजलेल्या लोखंडाला नामदेव म्हणतात स्पर्श केल्यावर सोनं झालं. तसं ही खान दोषी ज्यांना विषासक्त किती दोषा देऊ असा अनाधिकारी जो आहे, असा जरी असला तरी परिसाने अवगुणाचा विचार न करता हजारो वर्ष मातेमध्ये लोक गंजत पडते स्पर्श केलं पण सोनं केलं. नामदेव म्हणतात परिसर पाषाणाचा परी दैव गुणे आगला तैसा वैष्णव मिळव माझा तुला गेलाय लक्ष असो त्या मूर्खाचे केला नाही विचार. आणि म्हणून आपलंच केलं. ज्याप्रमाणे संत भक्ते आमच्या गुणदोषी हाती कपातात विचार करत नाही, कसाची वय विचार करत नाही, आपल्यासारखं करतात. वेळ लागतो, काळ लागतो, लागत नाही. सहजासहजी आपणासारखे करती तत्काळ नाही काळ वेळ. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती संत काले कुठून आले कशा करता आले. संत लांबून आले, वैकुंठातून आले. आम्ही वैकुंठवासी तुरुणी आलो गा. कशासाठी आले? भगवंत जगद्गुरु तुकारामाला म्हणले मी या लोकांना माफ करणार नाही. मी नाही, भगवंत म्हणले
मी माफ करणार नाही हा सुंदर नर दिलाय. आणि असंच त्यांना माझं नाव घेतात, मला ओळखत नाही, मी देव आहे. जगद्गुरु तुकोबांनी तुम्हाला अनादी किंवा करता हात जोडले. भगवंता चुकी झाली, एक वेळा मजपा सोडी चांदा माफ करा, समाजाकडून सूट झाली, आता इथून पुढे घेतले. आणि म्हणून तुकोबा गेला आणि भगवंता नंतर तुकोबराय कुठून आले? भगवंताचा निरोप घेऊन आले. तुका निवद झालेले निरूपा मार्ग हा सोपा सुखरूप विठेवरी जाची पाऊले सवाड तोच एक दान. जगाच्या कल्याण आमचं कल्याण पाहिलं, आपलं हित पाहिलं का? आपलं जन्म व्यर्थ होईल यासाठी आपलं त्यांनी कल्याण पाहिलं. येतो कळवळा पडता ये जण न देखवे डोळा, येतो कळवळा यासाठी आले. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती कष्टभीती परोपकार तीर्थावरती उपकार केले, भगवंतावरती उपकार केले. देवाला खुला नव्हतं काय नाभेचे मागे साधे केशवरात आणि तीर्थावरती उपकार केले, पापी जीवावरती उपकार केले. तीर्थेकांची इच्छा करती नित्य काळ पाहूया निर्मळा. तीर्थामध्ये झाले काय झाले? तुम्ही आम्ही जीव तीर्थाला गेलो आणि काय केलं? तीर्थामध्ये केलं. मग त्या तीर्थ त्यांची इच्छा करतात, कधी येतील आमच्यामध्ये अंघोळ कधी करतील, आमचा उद्धार कधी होईल. तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ पाहूया निर्मळ. आपण तीर्थावरती उपकार केले, आम्हावरती उपकार केले. जन्मात येणारे आई वडील उपकार करत नाही का? समजतात मुलाला लोभा करणे वारविती शेकी यमाची हाती. जन्म देणारे आई वडील हे मोठ्याप्रमाणे खरे आई वडील कोण? विठ्ठल माय बाप सुलता विठ्ठल भगिनी आणि राता विठ्ठल वीर सार नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरी तुम्ही संत माय बाप कृपा पंत कायमी पतित 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 अपराधाची खाणे अपराधाची हो शिका अंगुष्ठा तोपाशी अनेक प्रमाणात. आणि म्हणून यांचा खऱ्या जन्मदानात आलेले माय मापदरी सरपिल की बोका त्याचे संगी सुका. जन्मदानाच्या वडील बोक्याप्रमाणे सापा बनवण्यात लक्ष ठेवा. आणि म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती कष्टभीती परोपकारे होतांची दया हे भांडवल संता आपुली ममता. प्राणी मात्रावरती दया करणे संतांचं भांडवल. भांडवल शब्दाचा अर्थ भांडवल कुणाला लागतं? त्याला अपवाद देवही नाही. देवाला भांडवल लागतं, संताला भांडवल लागतं आणि आम्हाला तर ते शिव जमतच नाही. पण भांडवलामध्ये भिन्नता आहे, साम्यता आहे. भगवंताचं भांडवल घेऊया चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता रके. संताचं भांडवल काय हो? आत्ता 8 दिवसात जे घडले ते संताचं भांडवल. काय घडलं? रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाले. आम्हाला काय सांगितलं आनंदीच्या महाराजांनी लय बोलतात अरे मर्यादा आहे. 80 कीर्तन मर्यादा आहे. जे कीर्तन करणार मी नेहमी बोलतो फार अवघड आहे. परमार्थ नाजूक किती आहे. माता बघणीच्या हातामध्ये बांगडी या कधी फुटेल तसा कधी मातीत जाईल. बरोबर पतंग आकाशामध्ये असतो. कधी शेपूट म्हणतो आम्ही पतंगाला, कमी लावला वारं ज्यादा सतत गिरट्या म्हणतं आणि माती तोंड पडतो. तसं आपली गती होईल. परमार्थात नेम धर्म नसेल. प्रत्येक महाराजांनी सांगितलं, सगळं सांगितलं. माझ्या कॅल्क्युलेटरमध्ये फिटे सगळं बघलं जात नाही. काय कीर्तन करायला शेण घ्यायचं नाही. बाकीच्या घालतं चालतं. कशासाठी खावं शेण?
अरे भाकरी का, लाडू का, पेढे का, रातच्या बाजारमध्ये साखर झाली तर गुलाबजाम होते, मोठा डबल खात्यात, दूध खात्यात आमच्या चौका काय होते, दूध घालून साखर खाती अवघड गेले. अरे पथ्यपात बाकीचं शेत खाल्लं का, पथ्यपात पथ्य काय पथ्यनाम. माझ्याकडे नंगी कलर आहे महाराज, माझ्याकडे नाही, आमच्या बापाकडे नाही मिळणार. तू का म्हणे 6 न 2 तास भावर तासाव आज एखादच आहे ना. सकाळ तो दिवशी 5:04 सोडून कुठलाच ताप द्यायचा मला बी कळते. मी ऋणी तुमचा. आज 24 तास कारीगर, 2 कीर्तन, 2-3 भोजन, हरिपाठ. पण माझं कल्याण आहे, तुमचं कल्याण आहे. मी काय गादी उडती, मी काय करते, माझं काय सुद्धा सगळं तुमचं आहे. तुमचे नाही बघा दिसत तसे तुम्ही आहे म्हणून मी नाही तरी तुझं कोण विचारते मला. तुम्ही नसताना कवळ कोण विचारते मला. तुम्ही खात्यावर चुला पण तुमच्यामुळे देवा जास्त भाव खायचं नाही. आमच्यामुळे विठोबा बाय ज्यादा दिमाग दाखवला, मी मागतोय नाही दिलं तुझं वाटोळं करू शकतो. देवाचं वाटोळं संत करतात. कोण संत मग निश्चिंत होऊलाचे माझ्या ठाई ज्याचे चिंत अखंड जडले भजनयुक्त त्यातेच बोली दे बरं भक्त तेची संत हे सजन म्हणून भांडवलाची गरज आहे. पोतांची दया आहे भांडवल संता हा पुढे ममता देता देतो जन्मताच आग लावली कशाला संसाराला आधी आपणे हाते लावणे मागुते आग लावली त्याप्रमाणे परमार्थे तुका म्हणे व्हावे तयापरी तीत पतंग हानीत ते पास भांडवलाची तर का थोडी वसांनी तुतांची दाय हे भांडवल संता आपली ममता जन्माला आलेल्या प्रत्येक जवानी जन्म कशासाठी दिला, कशासाठी पोटासाठी म्हणजे खंडाळ्याच्या घाटासाठी नाही. अरे हे शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे म्हणून तो झुंजावे. अरे तू आता मी झुंजार घेतले गेल्या माणसाला तसं तुम्हाला जन्म मिळाला ना तू हेच कर बाकीचं करू नको. आणि जीवाचा कळवळाला त्यांनी काय करावं काळाच्या ताराची वाटा करता माझी भक्ती करावी. काळ हा जबरदस्त आहे. जयपासुणी झाला तेपासुणी काळ पाठीमागे लागला जेवे सापे ही तयारी संताला पोतांची दया आहे भांडवल संता हा पुढे ममता नाही. आपलं कष्ट झालं संसार चालवणी बैसले अंगणी आणि अंतिम क्षणामध्ये वेळ बरच झालाय. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृते मुखे. आता या माध्यमाच्या मुखातून हे काय करतात दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुसऱ्याच्या सुखामध्ये सामील होतात. तुका म्हणे संत सोशी जगाच्या आगात. आम्हाला कसं आहे तुमचं वाटलं झालं मला बरं वाटतं. अरे मूर्खा तू असा चित्तो ना त्याचा खड्डा आधीच तयार आहे. आणि ते बोलतात कसे मुखातून काय येतं अमृत हे मुखे सर्व तसे कसे बोलतात साय आणि मवाळ मित्र आणि रसाळ शब्द रेषे कलोळ अमृताचे परममूर्ते रसना ओलावली मनाची राहिली वृत्तीपणी आले मुखावाटे अमृत वचन उत्तीर्णताईने हे जन्मा तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृते मुखे सबतसे थोडी व चांदली आपुली परिचय निवडो शिवकशी लोखंडाची माझा 2 मिनिटं सत्कार करायचा कुठं चला तर बाकी पुढे या. आज या
पारायण सोहळे करता